नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं की योगपट्टी दोन प्रकारे कशी जोडायची हे मी तुम्हाला अगदी सोप्या आणि खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे। तर आज आपण बघणार आहोत की हुक आणि लूप पट्टी कशा पद्धतीने लावायची। अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्यवस्थित बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील। तर हे बघू शकता, मी हुकलूक पट्टीसाठी किती रुंदीचं कापड घेतलंय हे मी तुम्हाला आता मेजरमेंट करून दाखवते। तर जेवढी आपली ही उंची असती ना तेवढे उंचीला कापड घ्यायचं आणि ह्याची रुंदी मी तुम्हाला दाखवते। तर ही घेतलेली आहे मी 3.25 इंच। म्हणजे जी लूप पट्टी आहे ना ती तुम्ही जास्त रुंदीला घ्या, कारण काय होतं बऱ्याच वेळा जर लूप पट्टी तुम्ही रुंदीला कमी घेतली तर बऱ्याच वेळा हुकलूक पट्टी म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर बऱ्याच वेळा मध्ये गॅप पडतो हुकलूक पट्टीच्या। त्यामुळे शक्यतो रुंदीला ही पट्टी लूप पट्टी जास्त ठेवा। म्हणजे 3.25 इंचाची मी ही पट्टी घेतलेली आहे। तर आता आपण हुक पट्टी किती इंच रुंदीची घेतली ती बघूयात। तर आता ही घेतलेली आहे मी 1.5 इंचाची। तर आता आपण ह्या दोन पट्ट्या कशा पद्धतीने तयार करणार आहोत हे आता बघूयात। तर आता जी आपली लूप पट्टी आहे ना त्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्या। अगदी असं म्हणजे 1/2 इंच फोल्ड करून एकसारखी टीप मारून घ्या व्यवस्थित। आपली जी ही पट्टी आहे ना म्हणजे हुक पट्टी त्याला पण एक 1/2 इंच असा फोल्ड करून घ्या। तर आता अगोदर आपण लूप पट्टी लावून घेणार आहोत। तर आता ही पट्टी आहे ना आपली उजवी साईड आहे। तर ही जी आहे ना पट्टी आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत। बऱ्याच वेळा बरेच जणांचं काय असतं, ह्या साईडला म्हणजे डाव्या साईडला लूप पट्टी एक वेळेस येते एकेकांची आणि एकेकांची उजव्या साईडला असते। म्हणजे प्रत्येका जर आपल्या त्यांच्या सवयीनुसार किंवा आवडीनुसार ह्या साईडला किंवा त्या साईडला करू शकतात। तर आता आपण ह्या साईडलाच लूप पट्टी लावणार आहोत। तर बघू शकता ही जी उलटी आहे ना ही उलटी केलेली आहे आणि ह्याच्यावरती मी ह्याच्यावरती ही पट्टी उलटी अशी जोडणार आहे। तर आता आपण 1/2 इंच टीप मारून घेणार आहोत। व्यवस्थित अशी टीप मारून घ्या आणि खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंच जो आहे ना असा फोल्ड करायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही खाली इथे असा 1/2 इंच फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि इथे आल्यानंतर थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी सरळ अशी टीप मारून घेतलेली आहे। इथे मी 1/2 इंच असं फोल्ड करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे ना ही अशी अशी फोल्ड करून घ्यायची आहे। म्हणजे बघू शकता तुम्ही इथे अशी, म्हणजे हे पूर्ण आत गेलं पाहिजे। ही जी शिलाई आहे ना ही आत जाऊन ह्याच्यावरनं ही पट्टी आली पाहिजे। तर आता इथून आपल्याला टीप मारायची आहे आणि जर तुम्हाला जोडताना प्रॉब्लेम येत असेल किंवा पट्टी सरकत असेल तर तुम्ही 1-2 पिन्स लावून घ्या। तर तुम्हाला दाखवते मी कशी पिन्स लावून घ्यायची। असं ह्या पट्टीला पूर्ण अशी पिन्स लावून घ्या, म्हणजे ती सरकणार पण नाही आणि व्यवस्थित तुम्हाला जोडताना म्हणजे व्यवस्थित जोडता येईल। तर आता इथून आपण अगदी कडेनं बघू शकता तुम्ही अशी टीप मारून घ्यायची आपल्याला। आता इथं आल्यानंतर सुई आत ढकलायची अशी, इथून थोडंसं 1/2 इंच पुढे या आणि त्याच्यानंतर परत अशी सरळ टीप मारून घ्यायची। बघू शकता तर हे मी बरोबर 2 टिपा घेतलेल्या आहेत। तर व्यवस्थित चापून पट्टी बसण्यासाठी, व्यवस्थित प्लेन आणि सुपिरियर बसण्यासाठी आणि मध्ये जे गॅप आहे ना तिथं आपल्याला लूप करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता, म्हणजे ते नंतर आपण अंतर घेऊन दोन्हीचा मध्य करून वगैरे करू शकतो, पण आता नुसतं तुम्हाला मी सांगत आहे की ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला लूप करून घ्यायचं आहे। फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही डबल टिपा घ्या।
तर आत्ता आपण जोडणार आहोत हुकपट्टी. तर आपली हुकपट्टी बघू शकता कशा पद्धतीने मी तयार केलेली आहे. ही एवढ्या रुंदीची आपल्याला हुकपट्टी तयार करून घ्यायची आहे. तर आता आपण असंच खाली जसं 5 इंच आपण ह्याला फोल्ड केला होता ना लूकपट्टीला, तसंच ह्याला आपण 5 इंच खालच्या साईडला अगोदर फोल्ड करून घ्यायचं आहे. तिथून आपल्याला अशी टीप मारायला सुरुवात करायची आहे. शिस्तीत अशी, घाई गडबड अजिबात करू नका. तर 5 इंच अंतर ठेवून आपण व्यवस्थित अशी टीप मारून घेऊया पूर्ण. बघू शकता ही अशी पद्धतीनं जोडून झालेली आहे आपली हुकपट्टी. तर आता काय करायचं आहे आपल्याला, असं करून ह्या पट्टीवरती म्हणजे जी ही पट्टी आहे ना आपली जोडलेली त्याच्यावरती आपल्याला दाब टीप घ्यायची आहे. दाब ही टीप ही नेहमी अगदी कडेनं घ्या अशी, आणि त्याची शिलाई जी आतली आहे ना ती ह्या साईडला घ्या. जी पट्टी आपण लावलेली आहे ना त्या साईडला घ्या. तर बघू शकता ही अशा पद्धतीनं जोडून झाली. आता आपल्याला आतल्या साईडला ही पट्टी ढकलायची आहे. तर तुम्ही बघू शकता की आत अशी. तर इथून आपल्याला शिलाई घ्यायची अगोदर, इथून टीप मारून घ्यायची खालच्या साईडला. आणि नंतर बघू शकता अशी व्यवस्थित पट्टी प्लेन करून बरोबर वरून अशी टीप मारायला सुरुवात करायची आहे. शिस्तीत अशी. तर हे बघू शकता आतल्या साईडला कशी व्यवस्थित अशी ही पट्टी जोडल्या गेलेली आहे. फिनिशिंग किती व्यवस्थित आणि सुपेरियर आलेलं आहे. आणि बाहेरच्या साईडला पण तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असं फिनिशिंग ह्या पट्टीचं आलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित आणि प्लेन आणि सुपेरियर येणं फार गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीपासून व्यवस्थित आणि फिनिशिंग चांगलं येण्यासाठीचा प्रयत्न आपला असणं गरजेचं आहे. तर बघू शकता ह्या दोन्ही पट्ट्या हुक आणि लूप पट्टी कशा पद्धतीनं जोडायचं हे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. आता ह्या दोन्ही पट्ट्या जोडून झाल्यानंतर ह्याची उंची पण बघून घ्या तुम्ही. जी एखाद्या वेळेस काय होतं पट्टी जोडताना एखादी थोडंसं ही साईड किंवा ही साईड कुठली तर जास्त कमी होती, तर जी तुम्हाला नकळत जास्त वाटते ना ती थोडंसं तुम्ही कट करून घ्या. म्हणजे ह्या दोन्ही पट्ट्या सेम येणं फार गरजेचं आहे. म्हणजे कमी जास्त असता कामा नये, कारण हुकलूक लावल्यानंतर हे हुकलूक खालीवर होतं. त्यामुळे ही पट्टीचं सुद्धा अंतर सेम आलं की नाही हे चेक करून घ्या. तर मैत्रिणींनो बघू शकता ह्या साईडला आपण लावलेली आहे लूप पट्टी, ह्या साईडला आपण लावलेली हुक पट्टी. लूप पट्टी जी असती ना ही वाढीव असती, म्हणजे जी वाढवलेली असती ना ह्याला आपण लूप पट्टी म्हणतो. आणि हुक पट्टी असती ना ती आतल्या साईडला आपण पट्टी फोल्ड करतो, ती बाहेरच्या साईडला वाढत नाही, ह्याला आपण म्हणतो हुक पट्टी. आणि लूप पट्टी प्रत्येकाची काही जणांची ह्या साईडला पण असती आणि हुक पट्टी ह्या साईडला पण असती. प्रत्येकाच्या निवडीनुसार तो बदल त्यांनी करू शकतात. तर मैत्रिणी हुक आणि लूप पट्टी सोप्या पद्धतीनं कशी जोडायची, अगदी सोप्या आणि खूप साध्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेले आहे. ही प्रॅक्टिस 1-2 वेळा तुम्ही तुमच्या शिलाई मशीनवर नक्की करा, म्हणजे हुक लूप पट्टी अगदी फिनिशिंग सहित जोडायला तुम्हाला येणार आहे. तर मैत्रिणींनो आता आपण हुक लूप पट्टी कशा पद्धतीनं जोडायची हे आज पाहिलेलं आहे. तर उद्या आपण बघणार आहोत की ब्लाऊजचे शोल्डर जोडायचे आणि गोट कशा पद्धतीनं तयार करायचे हे उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.